डोंबिवलीमधील एमआयडीसी फेज 2 मधील ओमेगा कंपनीमध्ये स्फोट, परिसरातील इमारतींच्याही फुटल्या काचा, दुर्घटनेत 25 ते 30 जण जखमी. अल्पवयीन मुलाला गाडी देऊन चूक, विशाल अग्रवालांकडून कबुली, गुन्हे शाखेकडून आरोपींच्या आजोबांचीही चौकशी. राज्यात अनेक भागात दुष्काळ सदृश परिस्थिती, उपाययोजनेसाठी आचारसंहिता शिथिल करा, राज्य सरकारची निवडणूक आयोगाकडे मागणी. संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्र्यांची पाणी प्रश्नाबाबत बैठकीला धनंजय मुंडे, अब्दुल सत्तार, अब्दुल सावे, संजय बनसोड यांची दांडी. मुंबईत अनेक ठिकाणी सिमेंट काँक्रीटची कामं, आदित्य ठाकरेंच्या चुकीच्या धोरणामुळे मुंबई प्रदूषित, आशिष शेलारांचा ठाकरेंवर हल्लाबोल. मुंबईकरांना मालमत्ता कर भरण्यासाठी शेवटचे 3 दिवस, अन्यथा प्रत्येक महिन्याला भरावा लागणार 2% दंड. उजनीनंतर आता प्रवरानगरमध्ये एसडीआरएफच्या जवानांची बोट बुडाली, 4 जवानांचा मृत्यू, बुडालेल्या दोघांना वाचवताना अपघात. उजनी धरणामधील शोध मोहीम 40 तासांनंतर संपली, सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, एकाच कुटुंबातल्या 4घांचा समावेश. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमधील आरोपी भावेश भिंडेंवर 100हून अधिक वेळा कारवाई, तर भावेशवर बलात्कारासह 6 गुन्हे दाखल असल्याचेही पोलिसांची माहिती. ऋषिकेशच्या एम्स रुग्णालयात आरोपीला पकडण्यासाठी पोलीस गाडीसह 4थ्या मजल्यावर, गाडीसह इमर्जन्सी वॉर्डमध्ये घुसल्यामुळे रुग्णांची पळापळ.